नमस्कार मित्रांनो, यशोदीप अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी अक्षय. मित्रांनो, भारताकडे 18व्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद सध्या आहे आणि याच अनुषंगाने भारतामध्ये 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर हे 2 दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन भारतामध्ये केलं गेलं होतं आणि याची सांगताच नुकतीच झालेली आहे. तर मित्रांनो, याच अनुषंगाने आपल्याला ही G20 शिखर परिषद जी आहे फार महत्त्वाची आहे, कारण की या G20 शिखर परिषदेमध्ये खूप महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. साधारण 12 महत्त्वाचे निर्णय त्यामध्ये घेतले गेले. त्यामध्ये दिल्ली घोषणापत्र सुद्धा जारी केलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, याच अनुषंगाने आपण बघूया आजच्या न्यूजपेपरमधले जे काही महत्त्वाच्या जे टॉपिक्सवरती चर्चा केली गेली आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहे. तर तत्पूर्वी आपण बघूया की नेमके काय काय निर्णय घेतले गेलेले आहेत किंवा G20 मध्ये काय काय झालं हे सुद्धा आपण बघूया. त्यानंतर बघूया G20 परिषद नेमकी काय आहे किंवा तिची स्थापना कशी झाली किंवा तिचा नेमका उद्देश काय आहे, देश कोणकोणते आहे या G20 मध्ये. तर साधारण आपण जर बघितलं तर 30 राष्ट्रांचे प्रमुख आपल्या भारतामध्ये आलेले होते वेगवेगळे. तर आता याच्यामध्ये 2 आपल्याला म्हणता येईल की चीनचे जे राष्ट्रप्रमुख आहेत ते आलेले नव्हते, जी जिनपिंग, आणि रशियाचे सुद्धा आलेले नव्हते. ही जी आपली G20 परिषद आहे भारतामध्ये पार पडलेली, तर हिचं जे मित्रांनो चर्चेत असण्याचं कारण असं की विविध कारणांनी चर्चेत आहे. त्याचं कारण एक म्हणजे रशिया आणि युक्रेनचं जे काही युद्ध चाललेलं आहे या कारणांनी सुद्धा चर्चेत आहे आणि भारतासाठी खूप कसरतीचं काम होतं सध्याचं, कारण की या G20 गटामध्ये विकसित आणि विकसनशील देश तर आहेतच, सोबत जे जगामध्ये 2 गट पडले गेलेले आहेत, 2 तत्वांमधले, एक म्हणजे भांडवलशाही गट आणि दुसरा आपला समाजवादी गट. या गटांमधले जे काही भांडणं चाललेले असतात, म्हणजेच अमेरिका आणि रशिया या 2 देशांचे जे द्वंद्व चाललेलं असतं, या अनुषंगाने सुद्धा फार महत्त्वाची शिखर परिषद होती आणि याच्यामध्ये भारत यशस्वी ठरलेला आहे या गोष्टीमध्ये, कारण का भारताने रशियाला पण खुश ठेवलेला आहे आणि अमेरिकेला पण खुश ठेवलेला आहे. कोणत्याही 2 पैकी एका देशाच्या बाजूने भारत झुकलेला नाही आहे. तर त्या दृष्टीने बघूया आपण यामध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत आणि भारताची त्यामध्ये काय महत्त्वाची भूमिका होती. तर बघूया आपण आजचा न्यूजपेपरच्या याच्यामध्ये. मोदीजींचं फार महत्त्वाचं याच्यामध्ये योगदान होतं आणि फार खूप मोठी कसरत लागलेली होती आपली या परिषदेवरती. तर बघा, सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मागणी केली गेलेली आहे. आता भारताला कसं आहे की भारताला युनायटेड नेशन मधली जे काही सिक्युरिटी काउन्सिल आहे याच्यामध्ये सुद्धा भारताला प्रवेश पाहिजे आणि त्यामध्ये फक्त 5 देश आहेत, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, त्यामध्ये रशिया आणि चीन या देशांचंच त्यामध्ये नेतृत्व दिसून येतं. तर आता भारत कुठेतरी गरीब राष्ट्रांचं नेतृत्व करतो आणि या अनुषंगाने भारताचं सुद्धा स्थान त्या सुरक्षा परिषदेमध्ये पाहिजे. तर याच्यासाठी भारताने खूप एक जोमाने त्या ठिकाणी मागणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासोबतच आपल्याला काही विविध देश सुद्धा दिसतात, गरीब देश. या गरीब देशांचं नेतृत्व भारत करताना यावेळी या G20 परिषदेमध्ये आपल्याला दिसून आलेला असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला दिसेल की पंतप्रधान मोदी यांनी आग्रही मागणी केलेली आहे सुरक्षा परिषदेसाठी. तर त्याची समारोप आता सध्या झालेला G20 शिखर परिषदेचा. आता G20 शिखर परिषदेचे जे काही अध्यक्षपद असतं तर ते क्रमाक्रमाने येत असतं. या G20 जे काही 20 देश असले किंवा इतर काही युरोपियन युनियनमधले जे काही देश असले त्यांच्यामध्येच हे काही अध्यक्षपद फिरत असतं दरवर्षी. तर असं 2008 पासून दरवर्षी याचं परिषदेचं अध्यक्षपद दिलं जातं. तर अशाच रीतीने मित्रांनो, मागच्या वर्षी जी काही इंडोनेशियामध्ये परिषद झालेली होती 17वी, तर ती इंडोनेशियामधली 17वी परिषद होती आणि त्या ठिकाणी भारताने अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं 2023 साठीचं, म्हणजेच 18व्या शिखर परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं. तर अशाच रीतीनं आपली जे काही 2023 मध्ये भारतामध्ये शिखर परिषद झालेली 18वी, तर अशाच रीतीनं 2024 मध्ये जे काही शिखर परिषद होणार आहे ब्राझीलमध्ये, तर या ब्राझीलच्या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी, म्हणजे अध्यक्षांनी लुईज इन्सियो लुला द सिल्वा यांच्याकडे अध्यक्षपद स्वीकारलं गेलेलं आहे 2024 साठी G20 शिखर परिषदेचं. तर या शिखर आपल्याला एक लक्षात ठेवता येईल की याचा ट्रोएका असतो दरवर्षी. ट्रोएका म्हणजे असं असतो की ज्या ठिकाणी परिषद झालेली आहे किंवा होती त्या ठिकाणी, म्हणजे मागच्या वर्षी जर बघितलं तर इंडोनेशिया या ठिकाणी झालेली होती, त्यानंतर होणार होती 23 मध्ये भारतामध्ये, इंडियामध्ये, आणि त्याच्यानंतर होणार आहे ब्राझीलमध्ये. तर असे ट्रोएका तयार होत असतो, त्याला ट्रोएका म्हणतात. हे 3 देशांचा ट्रोएका होत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, यानंतरची जी होणार आहे ती ब्राझीलमध्ये या ठिकाणी होणार आहे. तर ब्राझीलचे अध्यक्ष आहेत लुईज सिएन्यो लुला द सिल्वा, हे तिथले अध्यक्ष आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे अध्यक्षपद स्वीकारलेलं, हे दंड दिलेला आहे त्या ठिकाणी, राजदंड. त्यांनी अशा राजदंड म्हणण्यापेक्षा जो काय आपला सेंगोल वगैरे होता सध्याचा तशा प्रकारचं ते यांनी असे काही अध्यक्षपद सोपवलेलं आहे ब्राझीलकडे भारताने. ठीक आहे. तर यामध्ये आता दिसेल आपल्याला का
याच्यामध्ये आपण मागणी तर केलेली आहेत. यासोबत आपण पाहणार आहोत याच्यामध्ये भारत युरोप आपण मार्गिका सुद्धा सुरू करणार आहोत. जसं काही वन बेल्ट वन रोड चीनचे इनिशिएटिव्ह आहे तशाप्रमाणे आपण भारत युरोप एक मार्गिका सुद्धा सुरू करणार आहे. तर त्याला म्हणजे पर्याय म्हणजे वन बेल्ट वन रोडचा जो काही रोड आहे तर त्याला पर्याय ही एक व्यवस्था असेल भारत युरोप मार्गिका, ती सुद्धा महत्त्वाची असेल, ती सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर या दृष्टीने बघा पंतप्रधान मोदी काय म्हणतात त्यांचं बघून घेऊया. जगाला उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी जागतिक यंत्रणांनी जगाचे वास्तव लक्ष घेतले पाहिजे. ठीक आहे, यामध्ये वास्तव लक्षात घेणं फार गरजेचं आहे जगाने. त्यानंतर जगात प्रत्येक बाबतीत खूपच बदलत आहे, त्यामुळे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल जे आहे त्याच्यामध्ये भारताला स्थान दिलं पाहिजे, त्यामध्ये भारताला सदस्य बनवलं पाहिजे. आता कारण की काळ बदलतो आहे, त्यानुसार सुरुवातीला जर बघितलं तर त्यामध्ये राष्ट्र फार कमी होते युनायटेड नेशनमध्ये, पण आता 200 राष्ट्रांचं युनायटेड नेशन झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचं सिक्युरिटी काउन्सिलमधलं जे काही सदस्यत्व असेल तर ते सुद्धा वाढवायला पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणता येईल. त्यानंतर जो बायडन जे काही अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे बघा, हवामान बदलाचे संघर्षाच्या तीव्र धोक्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था त्रस्त असताना G20 समूह सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर उपाय शोधून काढू शकतो. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि हे यंदाच्या शिखर परिषदेत सिद्ध केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही हवामानावरती सुद्धा याच्यामध्ये चर्चा केली गेली, आपल्या सिक्युरिटी काउन्सिलच्या सदस्यत्वावरती सुद्धा चर्चा केली गेली आणि आंतरराष्ट्रीय शांततेवरती सुद्धा याच्यामध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण बघूया आपल्या शिखर परिषदेमध्ये महत्त्वाचे काय काय निर्णय घेतले गेले. आपल्याला बरंच म्हणता येईल. आजच्या संपादकीय सुद्धा G20 वरती आहे आणि एक लेख सुद्धा G20 वरती आपल्याला पाहायला भेटेल. या ठिकाणी संपादकीय अलिप्तांची अपरिहार्यता, त्यानंतर आहे G20 लोकप्रियतेनंतर काय. आता हे तर थोडं राजकारणाचा विषय आहे हा आर्टिकल, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी पाहायला भेटेल. जशी आपली सकारात्मक बाजू आहे, म्हणजे एक अभिमानाची गोष्ट म्हणता येईल की G20चं अध्यक्षपद भारताकडे होतं, यापूर्वी सुद्धा होतं. ठीक आहे, पण यावेळी थोडं विशेष वेगळं म्हणता येईल का वेगळ्या काळात आपल्याकडे आहे. ठीक आहे, त्या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल. तर त्यानंतर आपल्याला G20 मध्ये जे आहे काय काय आज घडलेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येईल. तर बघा, जगातले सर्व नेते गांधीजींच्या समाधीच्या ठिकाणी गेलेले होते दर्शनासाठी, भेट देण्यासाठी, गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी गांधीजींच्या समाधीस्थळी गेलेले होते. आपण जर बघाल तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सुद्धा त्या ठिकाणी गेलेले होते. हे सगळे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्याला गांधीजींच्या समाधीवरती जाताना दिसत आहेत. त्यानंतर दिसतंय या ठिकाणी रविवारी हे सगळे गेलेले होते. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस सुद्धा या ठिकाणी होते, अँटोनियो गुटेरस होते आणि सगळ्या देशांचे प्रमुख आणि सदस्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. तर अशा ठिकाणी भारत युरोप मार्गिकेची प्रगती संधी याच्यामध्ये आपल्याला पाहता, म्हणजे असं सुद्धा आपण करणार आहे. भारत युरोप मार्गिका सुरू करणार आहे, ज्यामध्ये भारत पश्चिम आशिया आणि युरोप यांना जोडणारी दळणवळण मार्गिका असेल. या दृष्टीने G20 जी आपली परिषद आहे हा जो गट आहे, हा गट मुळात जगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठीचा हा गट आहे, ज्याची स्थापना 1999ला झालेली होती. त्या दृष्टिकोनातून मित्रांनो आपल्याला जर भारताला आर्थिकरित्या पुढे जायचं असेल तर त्या दृष्टीने आपल्याला हा जो गट आहे किंवा हा जो मार्ग आहे, हा मार्ग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा राहील. भारत युरोप मार्गिका खूप महत्त्वाची राहील आपल्याला आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिक वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये भारत आणि पश्चिम आशिया याच्याशी जोडला जाणार आहे आणि याला अधिकृतपणे भारत मध्य युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हटलं जाणार आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की या रोडला काय म्हटलं जाईल की भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असेल. याच्यामध्ये घोषणा भारताने केलेली आहे सध्या, फार महत्त्वाचं म्हणता येईल आपल्याला. 15व्या शतकापूर्वी मसाल्याचा व्यापार या मार्गाने व्हायचा. जो काही भारत हा मसाल्यासाठी प्रसिद्ध होता, ब्रिटिश सुद्धा मसाल्यासाठी आलेले होते. या दृष्टीने भारतातला जो मसाला असेल यासाठी आपल्याला याचा एक्सपोर्ट करता येईल खूप छान पद्धतीने. त्या दृष्टीने आशिया, आफ्रिका, युरोप यांना जोडलं गेलेलं आहे. 15व्या शतकापासून हे सगळं चाललेलं आपल्याला दिसतं, मध्ययुगीन काळापासून. आता नव्या मार्गिकेला आधुनिक काळात त्याला मसाल्याचा मार्ग नाव दिलं देणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आतला हा मसाल्याचा मार्ग असणार आहे. जसं काही रेशीम रोड होता चीनचा, त्याला वन बेल्ट वन रोड रेशीम रोड म्हटलं जायचं, तर तशाच प्रकारचा हा मसाल्याचा मार्ग असणार आहे आपला बेल्ट अँड रोड प्रमाणे. ठीक आहे, यालाच एक पर्याय म्हणून असणार आहे हा मार्ग. ते एक महत्त्वाचं या ठिकाणी म्हणता येईल. तर मोठी राजनैतिक यश याच्यामध्ये आलेलं आहे आपल्याला. राजनैतिक यश असं म्हणता येईल बघा, याच्यामध्ये सौदी अरेबिया, युरोपियन महासंघ, UAE वगैरे आणि जर्मनी आणि अमेरिका यांच्या दळणवळण पायाभूत सुविधांच्या सहकार्या दृष्टिकोनातून हे पहिलाच ऐतिहासिक उपक्रम आपल्याला म्हणता येईल हा.
ठीक आहे. त्यानंतर पहिलाच ऐतिहासिक उपक्रम असेल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेत काही घोषणा केलेली आहे याची, ठीक आहे. या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचा हा म्हणता येईल. रेल्वे आणि सागरी मार्ग सुद्धा याच्यामध्ये काही सुरू केले जाणार आहे. तर याच्यामध्ये या प्रक्रियेत डिजिटल संपर्क व्यवस्था सुधारणे आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या ऊर्जा उत्पादनांना त्याच्याना चालना मिळणार आहे. ग्रीन हायड्रोजन सुद्धा फार महत्त्वाचं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. आणि यात परत डिजिटल जे काही मार्केटिंग कसं डिजिटल इकॉनॉमी आपल्याला वाढवायची आहे. $3 ट्रिलियन आपल्याला डिजिटल इकॉनॉमी सुद्धा बनवायची आहे. त्या दृष्टीने सुद्धा म्हणता येईल. डेटा आणि ऑइल यासाठी वायू येथे माल या वाहतुकीच्या संदर्भात सुद्धा माल जो काही मार्गिका असेल हा फार महत्त्वाचा असेल. डेटा त्याच्यामध्ये ऑइल आहे. ऑइल आपण खूप एक्सपोर्ट करत असतो किंवा इम्पोर्ट करत असतो आणि एक्सपोर्ट पण करतो आपण. प्युअर ऑइल करतो. त्याचे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट करत असतो ऑइलपासून, क्रूड ऑइलपासून बनणारे. त्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचा आपल्याला हा रोड म्हणता येईल. वायू जे काय आपण गॅस आहे गॅस सुद्धा एक्सपोर्ट आपल्याला करता येईल किंवा इम्पोर्ट सुद्धा करता येईल. हे फार महत्त्वाचं म्हणता येईल. ऐतिहासिक निर्णय असणार आहे हा. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र युरोपियन आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांच्या उपस्थितीत मोदी यांनी शनिवारी याची घोषणा केलेली आहे. फार ऐतिहासिक घोषणा आहे ही आणि महत्त्वाची. याला आपण मॅपिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितलं पाहिजे. याच्यामध्ये पुढे पाहता येईल आपल्याला अमेरिका आणि भारत यांच्या संयुक्त पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात भारतासह कोण कोण आहे याच्यामध्ये बघा. भारतासह सौदी अरेबिया आहे याच्यामध्ये, संयुक्त अरब अमिराती UAE आहे, जॉर्डन आहे, इस्रायल आहे, युरोपियन युनियन आहे. हे सगळे देश याच्यासोबत आपल्याला दिसत आहेत. म्हणजे चीनला कुठेतरी आपल्याला घेरताना दिसत आहे सगळे लोक. म्हणजे चीनला आपल्याला एका बाजूला पाडताना दिसत आहे. म्हणजे आपल्याला मुत्सद्देगिरी जी आपली काही ते आपल्याला या ठिकाणी आपण यशस्वी झालेलो आपल्याला असं म्हणता येईल. चीनला आपल्याला वेगळं पाडताना आपल्याला दिसत आहे सगळं आणि भारताचं स्थान खूप उंच होताना या G20 शिखर परिषदेच्या माध्यमातून दिसून येत आहे. अशा वेगवेगळ्या निर्णयांनी आपल्याला म्हणता येईल आग्नेय आशिया ते युरोप थेट अखंडित मार्गिका असेल ही. आग्नेय आशिया ते युरोपमध्ये जाणारी. त्या दृष्टीने परत म्हणता येईल भारताचा जगाला शांतता एकतेचा संदेश आहे. मॅक्रॉन म्हणतात, फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन या ठिकाणी म्हणतात की भारताचा जो काही संदेश आहे हा जगाला शांततेचा संदेश आहे आणि एकतेचा संदेश आहे. एकतेचा तर आपल्या भारतामध्ये विविधतेत एकता आहे त्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हणता येईल आपल्याला बघा पाश्चिमात्य देशांचा हेतू फोल ठरेला म्हणतात. आता रशियाचे प्रतिनिधी म्हणजे परराष्ट्र मंत्री आहेत रशियाचे सर्गेई लाव्हरोव्ह रशियाचे परराष्ट्र मंत्री आहेत. ते तर खूप खुश आहेत भारतावरती. आता भारताचं बघितलं सध्या आता जो काही विकसित राष्ट्र आहे पाश्चिमात्य जे देश होते यांनी या G20 परिषदेमध्ये असं ठरवलं होतं की रशियाला आपण कुठेतरी घेरायचं रशिया आणि युक्रेन वॉरच्या संदर्भामध्ये. आणि याच्यामध्ये असं म्हणताय की हे परराष्ट्र मंत्री याच्यामध्ये पाश्चिमात्य देश फोल ठरलेले आहेत, ते अपयशी ठरलेले आहेत की रशियाला घेरण्यासाठी. तर हे भारताचं एक यश म्हणता येईल. ठीक आहे. त्यांनी भारताचं कौतुक सुद्धा केलं आहे. युक्रेन मुद्द्यावरून पाश्चिमात्य देशांना शिखर परिषदेत दावणीला बांधता आलेलं नाही आहे असं म्हणतात त्या ठिकाणी. तर त्यानंतर G20 परिषद युक्रेनमय करण्याचा पाश्चात्य देशांचा हेतू होता असं म्हणतात ते. आणि असं ठरवण्यात ते या हेतू फोल ठरवण्यामध्ये सर्व यशस्वी झालेले आहेत. आणि G20 समूहावर आता पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व राहू शकणार नाही कारण की भारत आणि विकसनशील देश पुढे येत आहेत असं त्यांचं मत आहे त्या ठिकाणी. आणि जगात नवे सत्ता केंद्र निर्माण होत आहेत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे रशियाला कुठेतरी सत्ता केंद्र जे काही अमेरिकेमध्ये केंद्रित झालेलं आहे ते आता अमेरिकेच्या बाहेर कुठेतरी सत्ता केंद्र आपल्याला वाढवायचं आहे. फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित न राहता भारत सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी असेल आणि भारत सुद्धा डेव्हलप नेशन आणि जगाचं नेतृत्व करणारा बनण्याचं पोटेन्शियल भारतामध्ये आहे. जसं रशिया अमेरिकेमध्ये आहे तसं भारतामध्ये सुद्धा पोटेन्शियल आपल्याला पाहायला भेटणार आहे असं त्या ठिकाणी म्हणतायत. वैयक्तिक लाभासाठी G20 व्यासपीठाचा कुठलाही देश दुरुपयोग करू शकणार नाही असं ते परराष्ट्र मंत्री या ठिकाणी म्हणतात. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून भारताचं कौतुक केलं गेलेलं आहे. ठीक आहे. फार महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी म्हणता येईल. आणि या ठिकाणी एक फॅक्ट म्हणता येईल की जव्हारचे एक सोनू मसे म्हणून आहेत. त्यांना तिथे काही संगीत असे काही एक आयोजित केलं गेलं होतं सभा. त्या ठिकाणी त्यांना वादनाचा वगैरे संधी मिळालेला आहे. तर ते पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यामधले आहेत. जव्हार तालुका पालघरमध्ये तिथले आहेत ते सोनू मसे. त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे हे सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर बघा एक शेर्पा जे आहेत त्यांची फार महत्त्वाची भूमिका होती. दिल्ली घोषणा जाहीर केली गेली आहे. दिल्ली घोषणेमध्ये शेर्पांची फार महत्त्वाची भूमिका होती. वीर या ठिकाणी म्हणता येईल बघा यांचं मुत्सद्देगिरी फार महत्त्वाची घडली होती याच्यामध्ये. तर हे कोण कोण आहे त्याच्यामध्ये बघून घेऊया आपण. अभय ठाकूर आहेत जे काही G20 शेर्पा अमिताभ कांत यांच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी आहेत. कोण तर अभय ठाकूर आहेत. अभय ठाकूर यांचं फार महत्त्वाचं योगदान याच्यामध्ये होतं. हे 4 जण आहेत. या 4 जणांनी दिल्ली जे काही जाहीरनामा आहे हा तयार केलेला याचा मसुदा तयार केलेला होता आणि फार कष्ट त्यांनी घेतलेले आहेत त्या मसुद्यावरती दिल्ली जाहीरनाम्यावरती. त्याच्यामध्ये अभय ठाकूर आहेत. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये नागराज
नायडू ककनूर, नागराज नायडू ककनूर आहेत, नागराज नायडू ककनूर. त्यानंतर आहे यामध्ये दिसेल आपल्याला परत इनम गंभीर या ठिकाणी आहेत आणि आशिष सिन्हा या सुद्धा ठिकाणी आहेत. इमन गंभीर जे आहेत ते 2005 सालच्या भारतीय परराष्ट्र सेवेत सध्या आहेत ते आणि G20च्या सचिवपदी त्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे आणि संयुक्त राष्ट्राच्या 74व्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षच्या शांती आणि सुरक्षा विषयक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी गंभीरपणे महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली होती. तरी फार महत्त्वाचे लोक आहेत चार आपल्यासाठी: अभय ठाकूर, नागराज नायडू ककनूर, इमान गंभीर आणि या महिला आहेत इमान गंभीर आणि आशिष सिन्हा, असे चार लोक फार महत्त्वाची भूमिका त्यांनी या दिल्ली जाहीरनामा आपण बघूया याच्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे. तर अशा रीतीनं मित्रांनो हे फार महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी G20 परिषद ही आपल्यासाठी. त्यानंतर भारत आमचा मोठा व्यापारी भागीदार असेल, एर्दोगन म्हणतात या ठिकाणी. भारत दक्षिण आशियाचा आमचा सर्वात मोठा भागीदार देश आहे आणि उभय देशांत सर्वात जास्त याच्यामध्ये आपल्याला सहकार्य दिसून येतात असे तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष जे आहेत एर्दोगन हे सुद्धा या ठिकाणी यांनी असं भारताचं कौतुक केलेलं आहे आणि भारताचं खूप चांगली भागीदारी आमची आहे. मोदींकडून पत्रकारांचा संवाद आभार मानलेला आहे. त्याकडे मोदी पत्रकार परिषद तर घेत नाही पण ते आभार त्यांनी मानलेले आहेत. ठीक आहे. तर गरिबाविरोधात लढणार आहेत ब्राझील. आता ब्राझीलकडे अध्यक्षपद जाणार आहे 2024चं. त्याच्यामध्ये काय म्हणतात भारताकडून G20 समूहाचं यजमानपद आलेलं आहे. तर त्यांचे एक ब्रीद आहे, तर ब्रीद त्यांनी ठरवलेलं आहे की ब्रीदमध्ये काय म्हणतात की ते म्हणतात की अध्यक्ष लुईस इन्सोया लुला दी साल्वा यांनी सांगितलेलं आहे की G20 समूहासाठी आपण त्यांनी म्हटलं आहे भारताकडून G20 समूहाचे यजमानपद आलेले आहे. तर भारत आणि आमच्या बंधू भगिनी वर्षभर केलेल्या कार्याचे आम्ही अनुकरण करणार आहे असं त्यांचं ब्राझीलचं एक या ठिकाणी सांगितलेलं आहे. न्याय आणि शाश्वत जगाच्या उभारणीत G20 समूहाची महत्त्वाची ब्रीदवाक्य यामध्ये असणार आहे असं त्यांचं मत आहे अध्यक्षांचं. ठीक आहे. त्या दृष्टीने आपल्याला हा म्हणता येईल फॅक्ट्स. त्यानंतर बघूया आपण G20 मध्ये काय काय निर्णय घेतले गेले. फार महत्त्वाचे निर्णय आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. G20 मधले आपले काही महत्त्वाचे निर्णय आहेत की 12 एक जाहीरनामा बघून घेऊया. G20चा दिल्ली जाहीरनामा जो आहे तो 4 लोकांनी तयार केलेला तो जाहीरनामा आपण बघूया. 12 आश्वासनांचा जाहीरनामा नेमका काय आहे. तर याच्यामध्ये म्हणतात की शाश्वत टिकाऊ, यामध्ये आहे शाश्वत टिकाऊ समावेशक आणि समतोल जागतिक विकास आपल्याला साध्य करायचा आहे. त्यामध्ये म्हणतात की शाश्वत विकासाच्या 2030च्या अजेंड्याला वास्तविक स्वरूप देण्यासाठी प्रयत्नांना पुरेशी अंमलबजावणी केली जाणार आहे. जे काय आपले SDG आहे, SDGला आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे आपले, ते आपल्याला पुढे न्यायचे आहे, कुठेतरी अंमलबजावणी करायची आहे त्याची. तिसरं जे आपलं आश्वासन आहे विकसनशील देशांना कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांच्या विकसित होण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ द्यायचं आहे. मित्रांनो हा दिल्ली जाहीरनामा फार महत्त्वाचा पुढील काळामध्ये परीक्षांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल, विचारतील प्रश्न याच्यावरती. त्यामुळे आपल्याला हे 12 जे आपले आश्वासन आहे हे आपण व्यवस्थित बघून ठेवले पाहिजे. याच्यानंतर हरितगृह कार्बन उत्सर्जनाला आळा घालून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देण्याचा विकासाचा उद्दिष्ट साध्य करणे 4थ्या नंबरचं आपलं आश्वासन आहे. 5व्या नंबरचं आश्वासन आहे वैद्यकीय सुविधांची उपलब्धता वाढवणे आणि भविष्यातील साथीच्या आजारांना पार्श्वभूमी यांचा मुबलक यशस्वीपणे करण्यासाठी याच्यात तजवीज केली जाणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर 6व्या नंबरचं आहे की शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व स्रोतांमधून वित्त पुरवठा उपलब्ध करून देणे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की जो काही वित्त पुरवठा आहे तो उपलब्ध करून द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर 7व्या नंबरचं आपलं आश्वासन आहे पॅरिस करारातून ठरवून दिलेले जे उद्दिष्ट आहेत ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांमध्ये वाढ करणे आणि काही करून त्याच करार निर्दिष्ट आपण तापमान कमी करायचं आहे. जो काय आपण 2015ला पॅरिस करार केलेला होता हा फार महत्त्वपूर्ण होता आणि याचं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे असा ठाम निश्चय आपल्याला करायचा आहे. तर हे 7व्या नंबरचं या ठिकाणी आश्वासन आहे. 8व्या नंबरचं आश्वासन आहे डिजिटल सुविधांमध्ये वृद्धी करणे, डिजिटल व्यापाराचे आपल्याला काही सर्वव्यापी म्हणून वापर करणे, पायाभूत सुविधांचं उभारणे हे सगळं या ठिकाणी आपण 8व्या उद्दिष्टांमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 9वं आपलं आश्वासन आहे की बहुआयामी बँकांमध्ये सुधारणा आणि त्यांचा विकास कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर आहे आपल्याला 10 नंबरचं की शाश्वत दर्जेदार आरोग्यदायी रोजगार निर्मितीसाठी वचनबद्ध आणि कृतीशील असणे हे सुद्धा आश्वासन आहे. 11 नंबरचं आश्वासन आहे लैंगिक भेदाच्या भावना समूळ नष्ट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आणि अर्थकारणातील महिलांना सहभाग वाढवणे हे सुद्धा याच्या ठिकाणी आपल्याला आश्वासन आहे. 12व्या नंबरचं आश्वासन आहे आपलं या ठिकाणी जागतिक निर्णयांमध्ये धोरणांमध्ये विकसनशील देशांचा सहभाग वाढवणे. शेवटचं जे आश्वासन असतं आता SDGचं जे आश्वासन असलं ते सुद्धा तेच आहे की सहभाग आपल्याला जगाचा वाढवायचा असतो. तशाच रीतीने हे 12वं जे काही याच्यातलं आश्वासन आहे त्यामध्ये सुद्धा जगाच्या निर्णयाचा जो काही आपल्याला सहभाग वाढवायचा आहे याच्यामध्ये आणि एक धोरणांमध्ये आपल्याला विकसनशील देशांना सहभागी करून घ्यायचा आहे. अशा रीतीने मित्रांनो आपल्याला 12 आपले आश्वासन आहेत
त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की याच्यामध्ये निर्णय काय काय घेतले गेले ते सुद्धा आपण पाहूया. G20 मध्ये काही निर्णय ठरलेले आहेत. शाश्वत संतुलन आणि एकात्मक विकास आपल्याला करायचा आहे. पायाभूत सुविधा म्हणजे हेच निर्णय, म्हणजे आपल्याला 12 जी काही आपली उद्दिष्ट आपण सांगितले ते सुद्धा याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये आहेत की उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आहे की पायाभूत डिजिटल सुविधा वाढवायची आहे. आंतरराष्ट्रीय कर प्रणाली याच्या संदर्भात आहे की 21व्या शतकातली गरज लक्षात घेता जागतिक स्तरावरती आर्थिक सहकार्य साठी निष्पक्ष, शाश्वत आणि आधुनिकीकरण प्रणालीचा स्वीकार केला जाणार आहे. आपण आधुनिकीकरणाचा जो स्वीकार आहे कर प्रणालीमध्ये आपण तर केलेलाच आहे. तो कसा म्हणजे जीएसटी नुसार आपण आधुनिक कर प्रणाली स्वीकारलेली आहे. तर अशाच प्रकारची कर प्रणाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्व देशांनी स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारचे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. लिंग समानता आणि महिला सक्षमीकरण सुद्धा फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, 2030 पर्यंत आपल्याला आपण SDG मध्ये दिलेलंच आहे ते. ठीक आहे, वित्तीय संस्थांपुढे काही आव्हानं आहेत ते सुद्धा आपल्याला सोडवायचे. वित्तीय संस्थांपुढचे आव्हानं जे काही कर चुकवे त्याला आपण काय म्हणतो आपला कर्ज डुबवेगिरी जे आहे माल्ल्यासारखे लोक यांना सुद्धा कुठेतरी धडा शिकवला गेला पाहिजे असं आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठेतरी निर्णय घेतले गेलेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर हरित विकास करार जे काही करार आहेत आपण ग्रीन रिव्हॉल्युशनसाठी केले, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो आपण की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे काही आपले करार केलेले आहेत ते आपण या ठिकाणी पूर्ण केलेले पाहिजेत. दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंगच्या विरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे. दहशतवाद सुद्धा फार मोठी समस्या आहे. या समस्यांच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे सर्व. त्याच्यामध्ये परत 21व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था या सुद्धा असल्या पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर एकात्मिक विकासाची निर्मिती सुद्धा करणं फार गरजेचं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर असे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. तर मित्रांनो आता बघूया आपण याच्यामध्ये G20 नेमकी काय आहे, G20 परिषद नेमकी काय आहे ते आपण पाहूया. G20 ची स्थापना झाली आहे साधारण 2099 मध्ये झालेली आहे आणि 2008 पासून याचं रेग्युलर दरवर्षी याचं अधिवेशन भरली जातात. तर अशाच रीतीनं भारताचं जे अधिवेशन भारतात झालेलं 18वं अधिवेशन परिषद होती, ही शिखर परिषद होती. तर याच्यामध्ये साधारण आपल्याला दिसेल की एकूण जागतिक उत्पादनाच्या म्हणजे GWPच्या म्हणजे की आपलं आपण ज्याला GDP म्हणतो तसंच डेमोस्टिक म्हणतो तसंच आता GWP म्हणजे ग्लोबल किंवा त्याला ग्रॉस वर्ल्ड प्रोडक्शन या ठिकाणी आहे. तर ते 90% याच्यामध्ये आणि त्यानंतर 75% व्यापार आणि 75 ते 80% व्यापार याच्यामध्ये असलेले देश, आंतरराष्ट्रीय देश याच्यामध्ये आहे. जागतिक लोकसंख्येच्या 2/3 भाग याच्यामध्ये इन्क्लूड आहे या G20 मध्ये आणि जगाच्या अंदाजे निम्मे भूभाग याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. G20चे आपण जे काही मॅपमध्ये जर बघितलं तर नक्की तुम्हाला या ठिकाणी सर्वात मोठा हा गट दिसेल की एवढं मोठं नेतृत्व करणारा. 1999 मध्ये जी स्थापना झालेली होती आणि 2008 पासून याचा रेग्युलरली परिषदा होते आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या देशांचे प्रमुख असतात आणि युरोपियन युनियनचे प्रमुख याच्यामध्ये असतात. युरोपियन युनियन याच्यामध्ये एक प्लस आहे. ठीक आहे, तर सर्वच्या सर्व देश याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. तर दिलेल्या वर्षासाठी आता अध्यक्षपद जे आहे तर कोणाकडे असतं ते याच्यापैकी G20 पैकी चाललेलं असतं आणि एक युरोपियन युनियन मध्ये सुद्धा चाललेलं असतं. G20 पद स्वीकारण्यासाठी पात्र देशांना पुढे यावं लागतं. त्यानंतर आहे राज्यांनी आसपास सगळं वाटाघाटी करणे आवश्यक याच्यामध्ये असतात. त्यानंतर आहे बघा ट्रोयका असतो. मी आताच तुम्हाला ट्रोयका सांगितलेला आहे काय आहे. ट्रोयका सुद्धा असतो याच्यामध्ये. ट्रोयका काय असतो हे तुम्हाला चांगल्या रीतीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे की आत्ताच नुकतं आपलं इंडोनेशियाकडे होतं अध्यक्षपद. इंडोनेशियाकडे असताना आपण आता त्याच्यानंतर 2023 होतं भारताकडे आणि 2024 आहे आता ब्राझीलकडे. तर हा असा ट्रोयका तयार झालेला आहे. ठीक आहे, हा ट्रोयका आपल्याला महत्त्वाचा आहे. तर त्यानंतर आहे ट्रोयका म्हणजे काय. तर ट्रोयका G20 परिषदेमध्ये शिखर गटांचा संदर्भ यामध्ये वर्तमान आणि मागील जे काही असतात तर त्यांच्यामध्ये ट्रोयका असतो. ब्राझील, इंडोनेशिया. ठीक आहे, तर अशा रीतीने पाहूया पुढे सदस्य कोण कोण आहेत. सदस्य आपल्याला दिसले या ठिकाणी ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, तुर्की, त्यानंतर आहे जपान, कॅनडा, जर्मनी, ब्राझील, UK, साऊथ आफ्रिका, फ्रान्स, त्यानंतर इटली, सौदी अरेबिया, भारत, इंडोनेशिया, चायना, मेक्सिको, रशिया, UAE, साऊथ कोरिया आणि USA. अशा रीतीने मित्रांनो 20 देश याच्यामध्ये आपल्याला 20 गट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि याच्यामध्ये मी आता तुम्हाला जर म्हणत असेल तर इंडिया हा शब्द वापरत नाही, भारत हा शब्द वापरत आहे. कारण की G20 परिषदेमध्ये सर्व ठिकाणी भारतच हा शब्द वापरला गेलेला आहे. तर आता नुकतंच आपल्याला माहिती आहे का इंडिया दॅट इज भारत. आता आपण काय राहणार आहोत तर फक्त भारत राहणार आहोत असा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजून झालेला नाही. तर आता होणं हे फार आपल्याला आव्हानात्मक काम म्हणता येईल. तर भारत आता पुढील काळामध्ये सर्व सरकार वापरणार आहे शब्द. ठीक आहे, तर आपल्याला पुढे याच्यामध्ये दिसतात की स्पेनला बघा. याच्यामध्ये स्पेन जो देश आहे याच्यामध्ये याला कायमस्वरूपी पाहुणा म्हणून आमंत्रित केलेला आहे. ठीक आहे, स्पेन हा कायमस्वरूपी पाहुणा असतो पण सदस्य तो नाही आहे, फक्त पाहुणा आहे तो आपल्याकडे असतो. परिवार आणि बाहेरचं
काही नातलग ते सुद्धा असतात, तर तसं नातलग ते आपल्याला स्पेनला म्हणता येईल. ठीक आहे. तर संघटना याच्यामध्ये काही G20 कायम सचिवालय आणि कर्मचाऱ्यांशिवाय कार्य करत असतं ते. ठीक आहे. तर विद्यमान अध्यक्ष त्यांच्या कार्यासाठी तात्पुरतं सचिवालय स्थापन करत असतात, यांचं काही कायमस्वरूपी कार्यरत असतात ते काही. त्यानंतर आहे की G20 आणि G24 2024 शिखर परिषद भारत आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. ठीक आहे. G20 शिखर अतिरिक्त आणि इतर आंतरराष्ट्रीय मंच संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी G20 परिषदेमध्ये भाग घेतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिसेल की आर्थिक फोकस कशावरती असतो यांचा, तर G20 अजेंडा सार्वभौम कर्जाच्या टिकाऊपणावरती, यांच्यावरती म्हणजे आर्थिक संकटातून बाहेर काढायचं असतं जगाला, हा यांचा प्रमुख उद्देश आहे G20चा. ठीक आहे. या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आपल्याला म्हणता येईल. सर्वसमावेशक वाढ करायची असते आपल्याला. 2015 मध्ये युनायटेड नेशननी जे काही शाश्वत विकास उद्दिष्ट आणि पॅरिस हवामान करार स्वीकारल्यानंतर G20 अजेंडामध्ये आणखी काही जागतिक महत्त्वाचे मुद्दे इन्क्लूड केले गेले. पूर्वी आपल्याला दिसेल की इकॉनॉमिक ॲस्पेक्टने आपल्याला G20 दिसत होती, पण आता आपल्याला दिसते ही पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट सुद्धा पूर्ण करताना दिसत आहे. आणि पॅरिस हवामानाचा जो काही करार आहे आपला, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल केलेला यांनी दिसलेला आहे. या करार सुद्धा यांनी स्वीकारलेले आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. स्थलांतरावरती काम करता येते. त्यानंतर डिजिटायझेशनवरती, रोजगार, आरोग्य, महिलांचं आर्थिक सक्षमीकरण यावरती सुद्धा हा गट कार्य करत असतो. तर त्या दृष्टीने आपल्याला फार महत्त्वाचं आहे की एकट्याने काम करण्यापेक्षा एका गटाने जर काम केलं तर फार सोपं जाणार आहे ते. ठीक आहे. त्यानंतर G20 आणि भारत, G20 प्रक्रियेमध्ये भारताचा सहभाग हा प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून असणार आहे. विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून आपण असणार आहे आणि सर्व विकसनशील राष्ट्रांचं आणि गरीब राष्ट्रांचं आपण या ठिकाणी नेतृत्व करतो आहे. ठीक आहे. तर G20 शिखर भारताचा अजेंडा काय असणार आहे, आर्थिक व्यवस्थेमध्ये अधिक समावेशकता आणण्यासाठी गरज असणे, आणि संरक्षणवादी प्रवृत्ती टाळणे हे सुद्धा आहे. विकसनशील देशांच्या विकासाच्या शाश्वतताना त्रास होणार नाही याची खात्री सुद्धा घेतली जाणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की G20 महत्त्वाचे क्षेत्र काय, तर दहशतवाद आहे. दहशतवाद सगळ्यात मोठं आव्हान आहे, भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी फार महत्त्वाचं आहे दहशतवाद हे. आणि आर्थिक गुन्हेगार हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे. आर्थिक गुन्हेगार म्हणजे माल्ल्यासारखे वगैरे लोक. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की कर आकारणी वगैरे, नवीन डिजिटायझेशन तंत्रज्ञान हे आपण बघितलेलंच आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, भेटूया आपण परत पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.